तुम्ही आदिवासीचाच बनवा, तुम्ही एसटी कॅटेगरीचा असं नाही सांगत. गावात तुम्ही गेल्यावर ना तुमचे समविचारी लोक घ्यायचे, समविचारी महिला घ्यायचे की आपले विचार जुळत आहे किंवा आपण एकसारखा उद्योग व्यवसाय करतोय, त्यांनीच एकत्र येऊन गट तयार करायचा आहे. पण इथे काय होतं, गट तर तयार होतो, नंतर पैसे येतात, पैसे आल्यानंतर मग ते कोण म्हणतो मला याला पाहिजे, कोण म्हणतो मला त्याला पाहिजे, मला शाळेत लागत आहे, मला पोरीला लागतंय, मला शेतीत लागतंय. ठीक आहे, आणि अडचणीसाठी ते पण मग त्याच्या पुढे जाऊन ठीक आहे, छोटी मोठी रक्कम येत राहते शासनाकडून, ज्या निधी मिळत असतात ते तर ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेतात ना, बँक तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देते. का देते? की तुमचं फायनान्शियल तुमचा जो रेप्युटेशन आहे ते वाढावं, तुम्हाला आर्थिक व्यवहार कळावे आणि तुम्ही सक्षम व्हावं, एवढी त्याची अपेक्षा असते. पण तुम्ही काय करता, तिथेही पैसे वाटून घेतात. बरोबर ना? ठीक आहे, पहिलं कर्ज तुम्ही वाटून घ्या, मी नाही म्हणत नाही 1, 1.5, 2 लाख रुपये त्यात काही छोटा मोठा असा मोठा व्यवसाय देऊ तुम्ही, ते तुमच्या काही अडी अडचणी असतील, गरजा असतील ते तुम्ही भागवू शकता. पण ज्या वेळेस तुम्हाला कर्ज मिळतं 7 लाख, 10 लाख, 15 लाख, त्यावेळेस तुम्ही वाटूनच घेता. पण माझं असं सांगणार आहे की ज्यावेळेस एवढा मोठा निधी मिळत असतो तर त्या निधीच्या माध्यमातून छोटा मोठा एखादा लघु उद्योग तुम्ही सुरू करायला पाहिजे. बघा, सहजासहजी आज ज्या तुम्ही गटात आले म्हणून तुम्हाला सहजासहजी पैसे मिळत आहेत, पण तुम्ही वैयक्तिक जा, वैयक्तिक जा, तुम्ही किती मोठे साहेब राहा, किती मोठे अधिकारी राहा, तरी तुम्हाला इन्कम टॅक्स, तुमचा पगार असते, सगळं फायलिंग, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागेल. पण तुम्ही गटात आहात म्हणून तुम्हाला काय देतं, तुम्ही एक माझं शिफारस पत्र जातं, एखादं काही डॉक्युमेंट देतात तरी लाख लाख रुपये तुम्हाला मिळत असतात. का? की शासन तुमच्या विश्वास ठेवतो की या महिला आज नाही तर उद्या काहीतरी करतील, उद्या नाही परवा काहीतरी करतील. पण तुम्ही ठरवलंच आहे की आम्ही कधीच काही करणार. 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 3 वर्ष झालं, नाही माझ्यासमोर सगळे सांगतात. याच्या मागच्या संडेला एक बॅच झाली, त्या बॅचने ते सांगितलं नाही सर आम्ही सगळे मिळून करू. बरोबर बरोबर, तुम्ही एकटे काय करणार? छोटा मोठा समजा तुम्ही लोणच्याचं उत्पादन चालू केलं, प्रोडक्शन तयार केलं, काय तुम्ही बनवलं, प्रोसेस केली, बनवलं, सीमित असेल, लिमिटेशन असेल त्याला. एक महिला किती करू शकते दिवसाला? 1 किलो, 4 किलो, 5 किलो, 10 किलो. पण असं तुम्ही दूर मिळून काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवली की आपल्याला मशिनरी लागते, आपण मशिनरी घेऊ शकतो किंवा आपण ट्रेनिंग घेऊ शकतो. ट्रेनिंगच्या माध्यमातून, मशिनरीच्या माध्यमातून आपण व्यवसाय वाढवू शकतो ना. आता घरगुती पापड सगळे मिळून करताय, जो त्याच्या घरी हा व्यवसाय करतो, घरगुती करतो. पण कमर्शियल म्हणून कोणीच बघत नाही की व्यापारी तत्वावर, आपण व्यापारी तत्वच डोक्यात घेतले की आपल्याला कमर्शियल व्ह्यू पाहिजे. बस आपण काय होतं, नाही मला आज 1 रुपया भेटला ना बस माझा दिवस निघाला. पण तोच जर तुम्ही त्याच्यावर प्रोसेस करून, आता लिज्जत पापड हा एक ब्रँडच होता, महिलांचाच उद्योग समूहच आहे, आज तो ब्रँड आहे. पापड किती महाग आहे, तो पापडची क्वालिटी काय आहे, आज त्यांनी ते सातत्य ठेवली. आज लिज्जत म्हणजे पापड म्हणून ओळखलं जातं, तो ब्रँड. आज कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा, त्या महिला कोट्याधीश सगळ्या. एकट्या झाल्या का? नाही झाल्या. त्यांचे अध्यक्ष, सचिव, त्यांची बोर्ड ऑफ मेंबर आहे, बॉडी, सगळं डिपार्टमेंट वाटून घेतलेले, सगळे ते जबाबदारीने काम करतात.